आय तू मान सन्मान गेला तेल लावायला. तू तर भिकाऱ्याला बी मात दिलीस. तुला लाज वाटली नाही का ग? नंदाला 100 रुपये. आत्या, आज माझा पहिला दिवस आहे घरामध्ये. सगळ्यांना गोडधोड काय बनवू खाण्यासाठी? गाजराचा हलवा बनवू का तुपातली शिरापुरी का बदामाचा हलवा? हे बघ सुनबाई, तू घरात नवीन आहेस. पहिले माझं ऐकून घे. काय बनवता येते काय नाही बनवता येत ते नंतर सांग मला. तू सगळ्यात आधी गरमागरम चहा बनव 10 कप. बरं आत्या, चहा तर बनवते मी, पण त्याच्या सोबत काहीतरी बनवावं लागेल ना खाण्यासाठी. हे बघ राधिका, माझ्या पुढे कोणी बडबड केलेली मला अजिबात सहन होत नाही बघ. अरे मी तुला सांगितलं ना की आज तुझा पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी तू चहा बनव. काहीतरी बनवणं गरजेचं असतंय. का हलवाच बनवा म्हणून मान नाही काय नाही. जर एवढ्यामध्येच काम होत असेल तर मग एवढा खर्च काऊन करायचा? बरं आत्या. हे घे 1 कप दूध आणि एकदम मस्त 10 कप चहा बनव. 9 कप पाणी टाक आणि हे 1 कप दूध. तिथे गॅसच्या बाजूला इलायचीचा डबा पण ठेवलाय, त्यातली 1 इलायची टाक. आमच्या घरामध्ये अशी साधी सुधी चहा कोणी नाही पित. सगळेजण मसालेदार चहा पितात. इलायचीने मस्त वास येते. 1 इलायची टाकायला विसरू नको बरं. आत्या, 1 इलायची? हो राधिका, 1 इलायची. चांगलं ऐकून घे. 9 कप पाणी, 1 कप दूध आणि 1 इलायची. आता चांगली चहा बनव बघ. आणि हो राधिका, जेव्हा तुला स्वयंपाक करायचा आहे ना तेव्हा मला बोलव, नाही तर 1 महिन्याचं राशन एकाच दिवशी संपवशील. तू आता घरामध्ये नवीन नवीन आहेस ना, त्याच्यामुळे तुला माहित नाही घरामध्ये कसा हिसाब किताब चालतंय ते. मी नंतर तुला समजून सांगते राधिका. आणि हो, घराला लय हिसाबामध्ये चालवावं लागतं. एकदम खोलून हात खर्च करायला जमत नाही. जर एवढ्यामध्ये काम होत असेल तर जास्त खर्च कामून करायचा, कळलं का? बरं चल, चहा बनव लवकर. तुझा आज पहिला दिवस आहे ना घरामध्ये. गरमागरम मस्त चहा बनव आणि बाहेर घेऊन ये. सगळेजण बाहेरच बसलेले आहेत. बरं आत्या. या 1 कपाच्या दुधानं 10 कप चहा. मी खूप कंजूस लोक बघितले जीवनामध्ये, पण माझ्या सासूसारखा कंजूस आज पहिल्यांदा बघितला. मी किती मेहनतीनं बदामाचा शिरा शिकले होते, तुपातली शिरापुरी शिकले होते. विचार केला होता लग्न झाल्यावर शिरापुरी बदामाचा हलवा करून खाऊ घालाव. गाजराचा हलवा तर कोणी पण बनवते. नव्या नवरीला घरामध्ये पहिल्या दिवशी चहा कोण बनवायला लावते? आणि वरतून अशी चहा. 9 कप पाणी, 1 कप दूध आणि 1 इलायची. माझी तर चहा प्यायची इच्छाच मेली. कशी पिणार मी अशी चहा? अगं राधिका, झाली की नाही? लवकर बनव की. बरं आत्या. अगं राधिका, एवढ्या सगळ्या भाज्या? राधिका, घरामध्ये कोणाला आमंत्रण आहे की काय आज? आत्या, तुम्हीच बोलल्या होत्या ना घरामध्ये 10 जणांचं जेवण बनवायचंय म्हणून. काही पाहुणे राहुणे पण आहेत ना, त्याच्यासाठी आत्या. राधिका, जर 10 जणांचा स्वयंपाक करायचा असेल तर काय 1 महिन्याच्या भाज्या एकाच दिवशी बनवून टाकशील? अशानं घर पुढे जात नसते. हे बघ राधिका, तुझा आज घरामध्ये पहिला दिवस आहे. याच्यासाठी मी काय सांगते ते मनामध्ये गाठ बांधून ठेव. मी रोज रोज सांगायसाठी किचन मध्ये येणार नाही. हे बघ, आमच्या इथं तेलकट भाज्या, मसालेदार पदार्थ हे कोणी खात नाही. एका मापाच्या वरी तेल नाही टाकायचं. हे 1 लिटर तेल पूर्ण 2 महिने गेलं पाहिजे. आणि ह्या भाज्या जे तू कापल्यास ना पूर्ण गल्लीतल्या लोकांसाठी, या भाज्याला फ्रीज मध्ये नेऊन ठेव. आता 3 दिवसापर्यंत वांग्याची भाजी बनवत राह, कारण कापलेल्या भाज्या जास्त दिवस चलत नाहीत, लवकर खराब होतात. पण आत्या, भरलेल्या वांग्याची भाजी तर सुकी बनवली जाते की, त्याच्यामध्ये 1-1.5 कप पाणी जाईल, जास्त काही जाणार नाही. 10 जणांसाठी एवढी भाजी, एवढ्या कमी भाजीमध्ये सगळेजण कसे खातील मग? राधिका, जर एवढ्यानं काम होत असेल तर जास्त खर्च कामून करायचा. अगं तुला तर मी एवढी भाजी तर द्यायले ना. अगं तुला काय सांगायचं, माझी सासू तर मला फक्त एखादं वांग नाही तर एखादा आलू द्यायची. 20 ते 22 लोकांचं जेवण बनवत गेली मी तेवढ्या याच्यामध्ये. एका आलू सोबत 20 ते 22 लोक जेवण करत गेले. आणि हो, आमच्या इथं सुक्की भाजी कोणी खात नाही, तर याच्यामध्ये 2-3 तांबे पाणी वत. हे तर मला माहित आहे की भाजी जर कमी पडत असेल तर 2-4 आलू कापून टाकतात. पण हे काय,
आत्या तर वांग्याच्या भाजीमध्ये वांगी देईन हल्याता टाकायला ना आलू. तर आता भाजी कशी बनवू? तेवढूशा भाजीमध्ये 2-4 तांबे पाणी. स्वयंपाक तर लई छान झाला ग सुनबाई. हो ग राधिका, खरंच लई छान झालाय स्वयंपाक. भाजीच्या नावावर त्या भाजीमध्ये फक्त मीठ, लाल मिरचू आणि पाणी आणि त्याच्यासोबत राहिली होती ती एक काकडी. याला हे जेवण बोलतात? अगं राधिका, काय विचार करायली? सगळेजण तुझं नाव घ्यायले तर. राधिका, काय झालंय? आज तर तुझ्या स्वयंपाकाची सगळ्यांना तारीफ केली. चल आता तू राहिली जेवायची, जेवून घे. नका हो आत्या, मला भूक नाही. अगं राधिका, तू जेवणार नाहीस तर असं कसं होईल? 4 दिवसामध्ये बिमार पडशील. हे घे, वाढून दिले तुला मी जेवण. तू लाजत असशील ना, हे घे खाय. तू लय म्हणू लागलीस ना वांग्याची भाजी पुरते का म्हणून एवढी. हे बघ, याच्यामध्ये तुकडा असेल एखाद्या वांग्याचा, मी टाकलाय. खाली असेल रश्या खाली बघ. काय आता आरामामध्ये बसून राहू दे आत्या. काय फायदा अशी भाजी चपाती खायचा? ही अशी भाजी खाऊन बस शरीरातली पाण्याची कमतरता पूर्ण होईल. का तर याच्यामध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. काय बोलली राधिका तू? एक तर तुला मी एवढ्या प्रेमाने जेवण वाढून दिलं आणि वरतून तू मलाच बोलायलीस का? अगं तुला या घरात येऊन बस 1 हप्ता तर झालाय. तू तर आतापासून तुझे रंग दाखवायलीस. खरंच बोलतात, हे कलियुग आहे. इथं कोणाचं किती चांगलं करायला जा, आपलंच वाईट होतंय. आत्या, तुम्ही तर माझ्या बोलण्याचं लय वाईट वाटून घेतलं. आत्या, तुम्हीच तर बघा ना, आज भाजीमध्ये पाण्याशिवाय दुसरं काय आहे? त्या भाजीच्या पातेल्यामध्ये एखादी दुर्बीण जरी लावून बघितली ना, तरी पाण्याशिवाय काहीच भेटणार नाही. राधिका, तुझी विचारसरणी बघून तू घरगृहस्थीवाली बिलकुल वाटना झालीस. आज तर तुझा स्वयंपाक रूम मध्ये पहिला दिवस होता आणि तू सकाळपासून माझ्या तोंडी लागायलीस. या घरामध्ये असं चालणार नाही राधिका. प्रत्येक घराचं राहणीमान वेगवेगळं असतं आणि तुला पण या घराच्या राहणीमानासोबतच राहावं लागल. राधिका, जर एवढ्यानं कामं होत असतील ना, तर जास्त काम खर्च करायचे. बरं बरं, मी पाठवून देते तुझ्या भावाला. ये मग तू. अगं रुपालीचा फोन होता राधिका. तुझी नंद तुझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गेली होती, तेव्हा तिला वेळ नव्हता ना. आता येणार आहे 4-5 दिवसासाठी इथं राहायला. तिचा वाढदिवस पण आहे ना, ते इकडेच करायचा आहे. हो ना आत्या, ताईनं केला होता माझ्याजवळ फोन. सांगितलं ताईनं मला पण. असं का? आत्या, मी तुम्हाला हे सांगायला आले होते, माझ्या भावाचा पण मला फोन आला होता. ते मला भेटायला येणार होता आज सांजच्या पारीला. बरं बरं, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आता तुझा भाऊ येईल तर तुला काहीतरी देऊनच जाईल. पण मी तर हे सांगायला आले होते आत्या, की घरामध्ये दूध पण नाही आणि काही बिस्किट चिवडा बिवडा पण नाही. तर मग मी माझ्या भावाला काय देऊ? ते थोड्या वेळासाठीच येणार आहे, जेवायला थांबणार नाही, काही नाही. पण चहा नाश्ता काहीतरी पाहिजे ना. दूध आणि बिस्किट आणायचेत ना, मी सांगते आणायला. बरं आत्या. हे घे राधिका बिस्किट. दूध काही या टायमाला भेटलं नाही बघ. त्या फ्रीज मध्ये आहे वाटतं ना थोडंसं राहिलेलं दूध. तेवढ्यात दुधाचा चहा बनव. 1 कप तुझ्या भावासाठी बनव, आमच्यासाठी बनवू नको. आत्या, त्याच्यामध्ये तर अर्धा कप सुद्धा दूध नाही. अगं बाई, मी तुला बोलले ना आमच्यासाठी बनवू नको म्हणून. बस तुझ्या भावासाठीच बनव तेवढा चहा. पण आत्या, हे तर बिस्किटचा पुडा 10 रुपयाचा आहे. राधिका, आमच्या इथं कोणते बी पाहुणे रावणे आले ना, आम्ही त्याला हेच बिस्किट देतो. आणि तसं पण पाहुणे रावणे आलेले कुठं बिस्किट खातात? हे तर बस असे ठेवावे लागतात दाखवण्यासाठी. आणि राधिका, बिस्किट बिस्किट राहतात, मग ते 10 रुपयाचे असो की 50 रुपयाचे. अगं राधिका, जर एवढ्यानं काम होत असेल तर तेवढा खर्च का म्हणून करायचा? मी चालले तुझ्या भावाकडं, तू घेऊन ये चहा नाश्ता. दादा, चहा. ताई, चहा राहू दे. तुला माहित आहे ना, मी चहा पिल्यावर माझी तब्येत खराब होते. बस आईने एवढं सामान पाठवले तुझ्यासाठी, ते बघून घे. आणि मी तर बस तुझ्यासाठी आलो होतो तुला भेटायला. राधिका, मला दे ही चहा आणि बिस्किट डब्यामध्ये बंद करून ठेव. बरं चला आई, येतो मी. बरं बरं माधव. बरं आई, जरा विचार चालला होता, पुढच्या हप्त्यामध्ये येऊन ताईला घेऊन जातो 10-15 दिवसासाठी. ते कसं आईचं मन लागना झाले, आई सोबत राहील तर तिला बरं तरी वाटल. अरे नको नको, आता नको माधव, मी काय पाठवत नाही राधिकाला. अरे माझी मुलगी येणार आहे,
उद्या नाही तर परवा. ती इतक्या दिवसानंतर तर यायली. लग्न झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी निघून गेली होती. तेव्हा पण भेटणं नव्हतं झालं या दोघीचं. आता ती येईल आणि हिच्या माहेराला निघून जाईल. असं चांगलं वाटत नाही ना. दोघी नंद भावजया भेटतीला बोलतीला. त्याच्यामुळे तिला मी काय आताच पाठवत नाही. नंतर कधीतरी बघा तुम्ही. ताई पण लग्नाच्या नंतर राहिली नाही ना घरी, त्यामुळं बोलू लागलो मी. बरं चला, जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा मला सांगा, मी येतो घ्यायला. बरं बरं. बरं ताई, राहा चांगली. मी येतो तुला घ्यायला. हो भाऊ. तुझ्या भावानं तर लय सामान आणले. रोहिणीला विचारू काय की कधीपर्यंत येणार आहे ते. लवकर बोलून घेते तिला. हॅलो ताई, काय झालं ताई? काही नाही बहिणी. आई कुठं आहे? ताई, आई तर नाहीत घरी. काय झालं मला सांगा की. ताई, तुम्हाला जे कपडे पाठवले होते बघितले का तुम्ही? कसे वाटले तुम्हाला? हो वहिनी, खूप चांगले आहेत. पण एवढं पाठवायची काय गरज होती वहिनी? काय झालं ताई? सगळं काही बरं आहे ना? हो वहिनी, सगळं काही बरं आहे. भाऊ तर लगेच निघाला इकडनं. आई जर घरी आली तर मला बोलायला सांगा आईला. बरं, घरी आल्या आई की मी फोन करायला सांगते. बरं बहिणी. आज माझा भाऊ माझ्याबद्दल काय विचार करत असेल. आज तर आत्यानं हदच केली. किती लाज वाटू लागली माझ्या भावाच्या पुढं मला. पण आता बस, खूप झालं. आत्याला त्यांचा व्यवहार तर बदलावाच लागेल. नाहीतर या घरामध्ये मी त्यांच्यासोबत नाही राहू शकत. असं जर चुपचाप मी सहन केलं तर आत्या काही सुधारणार नाहीत. मला काहीतरी करावं लागेल. अहो वहिनी, तुम्ही उभ्या काऊन राहिल्या? बसा की. अगं राधिका, नंतर बस तू. पहिले जाऊन चहा नाश्ता घेऊन ये रोहिणीसाठी. ताई, तुम्ही तर बोलू लागल्या की दादा पण येणार आहेत तुमच्या सोबत. दादा कुठं आहेत? अहो वहिनी, त्यांना काहीतरी काम होतं ना, त्याच्यामुळे ते निघून गेले. उद्या माझा बर्थडे आहे ना, तर येतील उद्याच्याला. जाय आता, घेऊन ये काहीतरी चहा नाश्ता. एवढी काही चालाक वाटणं झाली जसं की आजकालच्या पोहरी राहतात. हे घे ताई चहा. हे काय आहे ग राधिका? बस चहा आणि बिस्किट? मी तुला सांगितलं होतं ना समोसे जिलेबी आणायला, रोहनला सांग म्हणून. पण आत्या, तुम्ही तर बोलल्या होत्या ना की या घरामध्ये जे पण नातेवाईक येतात, पाहुणे रावणे येतात, त्यांना हे बिस्किट दिले जातात नाश्त्यामध्ये. अगं तर मग मी नातेवाईकासाठी बोलले होते. रोहिणी या घरची लेकबाळ आहे, पाहुणी नाही. असं का? बरं बरं, ठीक आहे, लगेच आले मी. आई, एवढी भोळी पण दिसेना झाली ही. ताई, हे घ्या चहा. राधिका, हे काय? तू बस चहा घेऊन आलीस? मी तुला सांगितलं होतं समोसे जिलेबी घेऊन यायला. पण आत्या, ते तर मी मागवले नाही. आत्या, हे तर आपल्या घराचे नियम आहेत की. घरचे तर माणसं फक्त चहा पित असतात की, आणि बिस्किट तर फक्त नातेवाईकांसाठी असतात. हे बघा वहिनी, मला नाही माहित की तुमच्यामध्ये आणि आईमध्ये काय बोलचाल झालंय ती. पण तुम्ही हे तर विचार करायला पाहिजे होता ना, मी तुमची नंद आहे ते. अरे काय असा सन्मान करतात की काय नंदाचा? बघा की आत्या, ताई काय बोलायली आता. तुम्ही सांगा की ताईला, जर एवढ्यामध्ये काम होत असेल तर जास्त खर्च का म्हणून करायचा? हॅपी बर्थडे ताई. थँक्यू वहिनी. वहिनी सांगा की डेकोरेशन कशी वाटली माझ्या बर्थडेची? हा ताई, खूपच सुंदर आहे. आणि राधिका, तुला एकच नंद आहे आणि काय रुखा सुखा वाढदिवस करायलीस? गिफ्ट कुठं आहे? तुम्हाला तर माहित आहे ना वहिनी, आत्या काय मला बाहेर कुठे जास्त जाऊ देत नाहीत, काही नाही तर त्यामुळे काय गिफ्ट मी घेऊन आले नाही, काही नाही. हे पैसे ठेवा माझ्याकडून, तुम्हाला तुमच्या मनानं काहीतरी गिफ्ट घ्या. वहिनी, हे असा कसा मजाक करायल्या? अहो 100 रुपयामध्ये कोणतं गिफ्ट येतंय? राधिका, आजच्या जमान्यामध्ये कोणतं 100 रुपयाचं गिफ्ट येतंय? तू तर भिकाऱ्याला बी मात दिलीस. तुला लाज वाटली नाही का ग नंदाला 100 रुपये द्यायला? 2 दिवसापूर्वी तर लय मोठ्या मोठ्या गोष्टी मारू लागली. तुझ्या लग्नाच्या नंतरचा पहिला वाढदिवस आहे तुझ्या नंदाचा. खूप काही करल म्हणून हे असं केलंस तू? अव आत्या, काय झालंय तुम्हाला? जर एवढ्यामध्ये काम होत असेल तर जास्त खर्च का म्हणून करायचा? आत्या, वाढदिवस काय कोणता सणवार नसते, काही नसते. आणि वाढदिवसाचं काय आत्या, ते तर फालतू असते ना. याच्यामध्ये पैसे काऊन खर्च करायचे? आणि तरी पण मी तर 100 रुपये देऊ लागले. असं का?
आता तू मला शिकवणार काय? आत्या, तुम्ही तर विनाकारण रागवायल्या. तुम्ही तर बोलता नेहमी जर कमी मध्ये कामं होत असतील तर जास्त खर्च कामून करायचा. मग आज असे तुमचे नियम काऊन बदलले? हे बघा आत्या, मी खूप प्रयत्न केला की तुम्ही बदलाव म्हणून, पण तुम्ही तर बदलण्यासाठी तयारच नाही. याच्यामुळे मी स्वतःलाच बदलून टाकलं. आता यानंतर या घरामध्ये कधी भांडण तंटा होणार नाही, कारण मी पण आता 1-1 रुपया जोडायला शिकले. असं आहे ना राधिका, जर तुला 1-1 रुपया जोडायचा असेल ना तर स्वतःचे खर्च कमी कर. माझ्या लेकीसोबत अशी वागणूक पुन्हा नाही करायची. आता चुपचाप 5001 रुपया दे माझ्या लेकीला. अगं, माझ्या लेकीचा अपमान करायची हिम्मत कशी झाली तुझी? आत्या, 5001 रुपया? आत्या, मला असं वाटायले की तुमची याददाश्त कमजोर झाली. काही होत नाही आत्या, मी आठवण करून देते. माझ्या लग्नाच्या नंतर माझ्या भाषाचा पहिलाच वाढदिवस होता, तेव्हा तुम्ही काय केलं होतं आत्या? अगं राधिका, लय सजून धजून चाललीस माहेराला. पहिले हे सांग, तू काय घेऊन चाललीस? दाखव तुझा परस दाखव. आत्या, माझ्या लग्नाच्या नंतर माझ्या भाषाचा पहिला वाढदिवस आहे, म्हणून मी हे विचार करू लागले कमीत कमी 1100 रुपये तरी द्यायला पाहिजे त्याला. यामुळे मी 1100 रुपयाचा लिफाफा ठेवलाय. हे घ्या, तुम्ही बघा. किती जरी झालं आत्या तरी आपल्या घराच्या मानसन्मानाची गोष्ट आहे. कारण तर आत्या, आता माझं लग्न झालंय. आय, तू मान सन्मान गेला तेल लावायला. 1100 रुपये तुला माहित तरी होतं का किती राहतात ते? एका महिन्याचं राशन येते 1100 रुपयाचं. राधिका, असे जर तुझ्या माहेरच्या लोकांवर पैसे खर्च करत राहशील ना तर एक दिवस भीक मागायचा कटोरा येईल तुझ्या हातामध्ये. हे घे 100 रुपये, त्या भाषाच्या हातामध्ये घाल आणि माझ्या पुढे जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करू नकोस. समजलं का तुला? पण आत्या, आजच्या जमान्यामध्ये 100 रुपये कोण देते? लय लाज वाटेल आत्या मला. माझा भाऊ खूप मोठी बर्थडे पार्टी ठेवतोय, 100 रुपये द्यायला खूप लाज वाटेल. असं तुझ्या माहेरच्या लोकांनी हुंड्यामध्ये पैशाचं झाड दिलंय ना मला, ज्याच्यातून रोज खाली पैसे पडतात. अरे माहेरातल्या लोकांनी तर 1 रुपया घेऊ नये लेकीचा, तू तर तरी पण 100 रुपये देऊन यायलीस. आणि राधिका, जर थोड्यामध्ये काम होत असेल तर जास्त खर्च कामून करायचा. आता तर तुम्हाला आठवण आलीच असेल ना? हो ना आत्या? आता तुम्ही सांगा आत्या, जर मी माझ्या भाषाच्या वाढदिवसाला 100 रुपये देऊ शकते तर मग ताईला काऊन नाही? कारण मी या घरची लेक आहे यामुळं. वहिनी, आई खरं बोलली. जर दोन्ही हातांना असा जर खर्च केला ना तर एका दिवशी कटोरा येईल तुमच्या हातामध्ये. आणि माझा कंपेअर तुमच्या माहेरच्या लोकांसोबत कसा करायला? मी या घरची लेक आहे वहिनी, हे नका विसरू. या घरावर माझा पण बराबरीचा हक्क आहे. ताई, स्वतःची आई स्वतःलाच चांगली वाटते, पण सासू नाही. स्वतःची लेक लय चांगली वाटते, पण सून नाही. आणि ताई, तुमचा कंपेअर मी माझ्या माहेरच्या लोकांसोबत नाही केला, पण तुम्ही हा विचार केला का? जेव्हा मी माझ्या भाषाला 100 रुपये दिले तेव्हा कुणाची इन्सल्ट झाली, कुणाची बेइज्जती झाली, त्याच्यामध्ये याच परिवाराची बेइज्जती झाली. ताई, या घरामध्ये सगळं असताना सुद्धा ना आत्याबाई 2 टायमाचं जेवण सुद्धा बराबर करू देत नाहीत. अहो, कोण करते एवढी कंजूसी? ताई, आपण लग्नाच्या नंतर पहिल्यांदा भेटलो नंद भाऊजाई. मला नाही आवडणार की आपल्या दोघीच्या नात्यामध्ये कडूपणा असावा, पण तुम्हाला समजायला पाहिजे ताई, कारण आत्याबाईला फक्त तुम्हीच समज घालू शकता. आत्ताच आत्या बोलल्या, त्या 5001 रुपयामध्ये 5 महिन्याचं राशन येईल. आत्याबाई, मी बराबर बोलले ना? कारण ताई पण या घरच्या सदस्य आहेत, तर हे नियम कायदा सुद्धा ताईसाठी बनतो ना आत्याबाई.